आज आपल्याला बघायचं आहे, गावांचं अस्तित्व संपतंय, ह्याला जबाबदार कोण आहे? परत एकदा ऐका. गावांचं जे अस्तित्व संपतंय, ह्याला जबाबदार कोण आहे? मला म्हणायचंय, ह्याला जबाबदार आपणच आहोत. आता मला पण त्यातच घ्या. आता आता काय काय जण म्हणतील, मी नाही जबाबदार, मी नाही जबाबदार. ह्याच्यात आपण सगळे जबाबदार आहोत. गावागावांचं अस्तित्व संपणाऱ्याला आपण सुद्धा जबाबदार आहोत. मला पण त्यातच घ्या. आता गावाकडे तुम्ही हे ऐकताना बघा, हे खूप वेळा ऐकलं असेल. गावाकडे राहणाऱ्याला ना काही व्हॅल्यू नाही. काय काय जणांच्या तोंडातून ना असं ऐकलं असेल तुम्ही, गावाकडे राहतो ना त्याला मान नसतो, गावाकडे राहतो ना त्याला व्हॅल्यू नसते, इथं राहण्याला व्हॅल्यू नाही. शहरातनं कोण चाकरमानी आलं की त्याला व्हॅल्यू आहे. मग त्याच्या खिशात दगडी काही नसलं तरी चालेल, पाकिट रिकामं असलं तरी चालेल. म्हणजे शहरातून माणूस वर्षाने सुद्धा आला आणि त्याच्या खिशात पाकिट जरी नसला तरी त्याला व्हॅल्यू आहे. ही मानसिकता पहिल्यापासूनच गावाकडे बोललं जातं. आणि हे लोक, जी तरुण पिढी आहे त्यांच्या डोक्यावर हे फिक्स झालं आता, फिक्स. त्यामुळं सगळी गावाकडची तरुण पिढी इकडे शहरात आली. शहरात आली ती आली, इकडं तिकडं आता ते मागे वळून पण बघायला मागत नाही. वळून कधी बघतो शहरात, म्हणजे कोकणातला माणूस शहरात आला नोकरी धंद्याचा, तो वळून कधी बघतो? गणपतीला, सणासुदीला, शिमग्याला. आणि गावाकडची सगळी तरुण पिढी, काही माणसं इकडं शहरात वळल्यामुळं काही बाहेरची माणसं त्या गावाकडच्या आता जी जुनी पिढी चालू आहेत, त्यांचा गैरफायदा घेऊन, त्यांच्याकडे बघून काही लोकांनी जमिनी सुद्धा नावावर करून घेतल्या. काही जुन्या माणसांना काही लोकांना विकायचे नव्हत्या तरी, काही जे आता मॉडर्न समाज आहे, जरी आईवडिलांना विकायचं नसेल तरी ह्यांनी दोन पैसे थोडेसे जास्त मिळत आहेत म्हणून ती जमिनी विकून टाकली. ह्या 5-10 वर्षात बऱ्याचशा अशा जमीन परप्रांतीयांच्या नावावर गेल्या आणि तिथला माणूस आता रडतोय. तुम्हाला जर एक खोटं वाटत असेल तर थोडंसं आजूबाजूला ना तुम्ही जरा थोडेसे सावध झालात, थोडेसे, की तुम्हाला सगळं आपोआप कळत राहील. म्हणजे आपण फक्त गणपतीला आणि शिमग्याला जो लक्ष आपल्या गावाकडे देतो, त्यामुळं गावांचं भयानक नुकसान होणार नाही. भयानक. जी हे असते आपलं काय ते गरुडाचं लक्ष जसा भयानक असतो वरनं, तसं लक्ष जर आपल्या गावाकडे नसेल तर आपल्याला भयानक दिवसांचा सामना करावा लागेल. गावाचं अस्तित्व ही पहिली जी जुनी माणसं आहेत त्याने टिकून ठेवलंय. जरी त्यांना कधी खायचे प्रॉब्लेम असले, काय असले, तरी तक्रार न करता थोडे दिवस ते पुढे ढकलत त्यांनी ते अस्तित्व टिकून ठेवलंय. आणि तरुण तरुण थोडे कमी आहेत, कारण 5-10% फक्त तरुण सहभागी आहेत. कारण तरुण आजकाल मॉडर्न जगाच्या जाळ्यात सापडल्यामुळे त्यांना अजून ती व्हॅल्यू कळलेली नाही. आणि तुम्हाला सांगतो, गावाकडे जरी आपल्याला जरी रोजगार मिळाला नाही कुठल्या कंपनीत किंवा कारखान्यात किंवा कुठल्याही मोठ्या सरकारी पदावर, आपल्याला जरी रोजगार किंवा जरी नोकरी मिळली नाही तरी, जर आपण निसर्ग जरी सांभाळला तरी त्याच्यातून आपल्या पिढ्यानपिढ्या जगू शकतात. आणि आता जर आपण आपल्या गावाविषयी जागरूक झालो नाही
तर जसं शहरात पैशाशिवाय झाडाचं पान हलत नाही, पैशाशिवाय काय घेता येत नाही, तर तीच परिस्थिती गावावर येऊ शकते. त्यामुळं जर आपला गाव जर व्यवस्थित टिकला, तर आपल्याला रोजगार जरी नाही मिळाला तरी आपण उदरनिर्वाह आपला करू शकतो. आत्ता सावध जर नाही झालो तर भयानक परिस्थिती यायला काही जास्त वेळ अजून राहिला नाही. हळूहळू तुम्हाला कळेल. आता ह्या वर्षापासूनच कळायला लागलं, आता हळूहळू कळेल. जेवढं लवकर माणूस सावध राहील तेवढे काही बेकार होण्यापासून आपण वाचू शकतो. तर एवढंच आपल्याला बोलायचं होतं. त्यामुळं गावाचं अस्तित्व टिकणं हे नुसतं जुन्या पिढीवर नसून सुद्धा आपल्यावर सुद्धा आहे, ती जबाबदारी आहे. माझ्यावर ती जबाबदारी आहे. सर्व तरुण पिढीवर जबाबदारी आहे ती. आणि तीच आपल्याला भाकरी तुकडा देणार, जरी आपल्याकडे नोकरी असली नसली तरी. तर त्यामुळं गावाचं अस्तित्व टिकणं महत्त्वाचं आहे. काही क्युरीज असली कमेंटमध्ये मेन्शन करा. धन्यवाद.